Summit News. Summit News. नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIBचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. अभिमान IIB. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर. सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. मागच्या 10 वर्षामध्ये 1.5 लाखाच्या वरती लोकांवरती तुम्ही ईडीची रेड घातली, इन्कम टॅक्सची रेड घातली, IBची रेड घातली, अमुक रेड घातली. याच्यापैकी किती जणांना कोर्टाने सजा दिली एवढं फक्त असणारं सांगा. दाढी घालणं तुमचा अधिकार होता. दाढी घालणं हा तुमचा अधिकार होता, तो तुम्ही वापरलात. पण दाढी घालून हा दोषी आहे हे कोर्टाने अजून कुठं सांगितलं? तुम्ही या दाढी घातल्यात तो दोषी होता म्हणून नाही, तुम्ही दाढी घातल्यात याचं एकमेव कारण की तो तुमचं ऐकत नव्हता. तुम्हाला जे पाहिजे होतं ते तो करायला तयार नव्हता म्हणून तुम्ही दाढी घातल्या. आणि म्हणून आज तुम्ही एकही दाखवू शकत नाही की याला आम्ही असताना सजा दिली म्हणून. 2 अडीच वर्ष लोक जेलमध्ये राहिली एवढीच परिस्थिती आहे. आणि नंतर कोर्टाने सांगितलं आम्ही यांना बेलवरती सोडतो, याचं कारण की शासन पुरावा आणत नाही. आणि म्हणून मित्रो, माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की ही आणीबाणीची परिस्थिती आहे. ही आणीबाणीची असणारी परिस्थिती आहे. 77च्या आणीबाणीमध्ये सुद्धा सगळे नेते जेलमध्ये होते. लोकांनी लढा आपल्या हातामध्ये घेतला. लोकांनी लढा आपल्या हातामध्ये घेतला आणि एकच ठरवलं की लोकशाही वाचली पाहिजे. आणि लोकांनीच ठरवलं की लोकशाही वाचली पाहिजे. आणि 77 मध्ये लोकशाही वाचली आणि काँग्रेस हारली अशी परिस्थिती. याही निवडणुकीमध्ये लोकशाही बरोबर संविधान सुद्धा वाचवायचं. म्हणून हे निवडणूक आपण आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे. उद्या कोणतरी प्रचाराला येईल याची वाट न बघता मीच इथला असणारा प्रचारक आहे आणि मीच गल्ली गल्ली त्या ठिकाणी म्हणणार आहे, चौकावरती म्हणणार आहे की माझं मत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी टाकणार. 77ला आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस आम्ही चहा पिता तिथं असणाऱ्या इतरांचं ऐकत होतो की तो म्हणत होता माझं मत माझं मत काँग्रेसच्या विरोधात. आज तीच परिस्थिती आहे. आज हे पूर्ण इलेक्शन प्रक्रिया सामान्य माणसाने मतदाराने हातामध्ये घेतली पाहिजे. आणि मतदाराने हातामध्ये घेऊन सांगितलं पाहिजे की मी लोकशाही वाचवणार, घटना वाचवणार. आणि या दोन्ही वाचवायचे असेल तर माझं मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोराने आपण गल्ली गल्लीमध्ये मानाल, चौकामध्ये मानाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा.